हाय एव्हरीवन. तर मी आज तुम्हाला घेऊन आली आहे कर्जतला. तर बघा हा विला किती छान आहे, मोठा आहे. तर तुम्ही गेस्ट करा हा कोणाचा विला आहे. तर तुम्ही जर मराठी सिरियल, फेमस मराठी सिरियल रेशीमची गाठ हे पाहत असाल तर त्यात जी प्राजक्ता माळी म्हणून होती, जी कलाकार, हा तिचा बंगला आहे. आणि खूपच छान बंगला आहे ते, आणि व्ह्यूसुद्धा खूप छान आहे. आम्ही तिथे पिकनिकला गेलो आहे. खूप भारी वाटतं आहे आम्हाला. तर मी बघा तुम्हाला सगळं ते पूर्ण बंगला दाखवते की हा रूम आहे फर्स्ट. किती छान आहे. हे व्ह्यू बघा बाहेरून, किती छान आहे. बाहेर पाऊससुद्धा पडतं आहे, सगळं ग्रीनरी वगैरे, मस्त डोंगर, वारा, खूप छान आहे. इकडचे बाथरूमसुद्धा स्पेशियस, खूप मोठे मोठे आहेत. आपण सहज झोपून अंघोळ करू शकतो. आणि हा सेकंड रूम आहे. आमचं सेकंड इकडे दाखवते. फ्रेंड्स रेडी होत आहेत. तर मी तिकडेसुद्धा आली आहे तुम्हाला तिकडचा व्ह्यू दाखवायला. तर हे बघा, बेडसुद्धा किती मोठे मोठे बेड आहेत की आपण आरामात 3 माणसं आरामात झोपू शकतो. हे बघा बाहेरचा व्ह्यू, खूपच ग्रीनरी. ते टीव्ही सुद्धा आहे आणि खूप शांत वातावरण होतं तिथे. आणि हे रात्रीचा व्ह्यू आहे. रात्रीचा व्ह्यूसुद्धा सॉलिड होता आणि खूप छान होतं. एकदम असं आपण जेव्हा गावी जातो तिकडचं वातावरण कसं असतं की किरकिराचा आवाज असतो. खूप छान आणि शांतता होती. थोडी भीतीसुद्धा वाटत होती. पण एकदा परत मी आतमध्ये गेले आणि तुम्हाला परत ते घर दाखवते की रात्रीसुद्धा ते घर इतकं छान आणि शांत आहे ना की तुम्हाला इथून घरी जाण्याची इच्छाच होणार नाही. आणि मला तर होतच नव्हती इच्छा. असं वाटत होतं की इथे स्टे करावं, पण घरी मुलगा होता. सो आजची पुरती पिकनिक खूप मस्तच झाली. आणि हे बघा, हे आमचं रात्रीचं व्ह्यू होतं. तर आम्ही तिघीजणी, आम्हाला एक बेडरूम दिलेला, तर आम्ही झोपलो आणि खूप मज्जा करत होतो आम्ही तिघीजणी. आणि खूप खुश होतो कारण की आम्ही वर्षातून एकदाच भेटतो. तर हा सकाळचा व्ह्यू आहे. हा सकाळी आम्ही मॉर्निंगला जेव्हा उठलो तेव्हा परत मी मॉर्निंगलासुद्धा तुम्हाला कसा व्ह्यू आहे आतमधला ते सुद्धा दाखवते. तर आतमध्ये सर्व आपल्या कामं करत होती, त्यांची तयारी वगैरे सगळं. बिकॉज आमचं जाण्याची वेळ झाली होती. सो आम्ही सगळ्या रेडी होत होतो. तर हे बघा, इकडचं बेसिन्स वगैरे खूप छान आहेत. तर आज कसा वाटेल तुम्हाला माझा, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. बाय.